यूट्यूब चॅनल MMV थेरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला OBD स्कॅनर विषयी माहिती करून देणार आहे। या मॉडेलवर एखादं सिस्टीम कार्य करत नसेल तर OBD स्कॅनरच्या सहाय्याने कशा प्रकारे चेक केले जाते हे तुम्हाला प्रत्यक्ष या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर OBD 1 आणि 2 म्हणजे ऑनबोर्ड डायग्नोस्टिक प्रथम आणि सेकंड होय। एक फेडरल EPAने नियुक्त केलेले सिस्टीम आहे आणि ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक डायग्नोस्टिक्स सोसायटीने विकसित केलेले आहे। म्हणून टेक्निशियन स्कॅन टूलचा उपयोग ऑटोमोबाईलची मॉडेल टेस्ट करण्यासाठी करू शकतात। तर आपल्याला OBD युनिव्हर्सल डायग्नोस्टिक कनेक्टर किंवा डेटा लिंक कनेक्टर OBD DLC साठी मानक स्थान कनेक्टर डॅशबोर्ड जेनेरिक डायग्नोस्टिक ट्रबल कोड TTC प्रमाणित यादी स्कॅन साधनासह सर्व हार्ड आणि प्रलंबित कोड साफ करण्याची क्षमता फ्रेम डेटा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगणक सिस्टीममध्ये दोष म्हणून डेटा फ्रेमची नोंद करण्यासाठी संगणक सिस्टीमची क्षमता। तर आपल्या वाहनात निदान लिंक कनेक्टर शोधा, स्कॅन साधन कनेक्टर किंवा कोड डिटेक्टर DLCमध्ये घाला, आपल्या वाहनाची माहिती प्रविष्ट करा म्हणून शोधा। तर आपल्याला हा स्कॅनरच्या सहाय्याने आपण आपलं केबल आहे प्रथम ते OBD स्कॅनरचं केलं काय करायचं आहे त्या स्कॅनरच्या याच्यामध्ये लावून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या ज्या OBD स्कॅनरमध्ये जे वाहनाची नोंद केलेली असते तोच वाहन आपण काय करू शकतो स्कॅन करू शकतो। धन्यवाद।